पहिलाच महत्वाचा हा झेल होता आणि 100% प्रयत्न करत असताना आपण क्षेत्रक्षला पाहिल्या आणि त्याच्या हातातून जरूर झेल निसटला पण त्याच्या आबाक्याच्या बाहेर. यावेळी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न फ्रंट चांगला वापर केला होता पण मिस झालेत. इथून आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी दोन्ही दर्जेदार संघ या मैदानामध्ये खेळत असताना बरेचशा पारितोषिक पटकावणारा प्रत्येकी पण सुरुंगपाडा संघ या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा खेळले तेव्हा चॅम्पियन ठरलेत पण त्यांच्या विरोधात घरच्याच मैदानामध्ये खेळत असताना आपण भूमिका स्फोट चिरले संघाला पाहतोय. हा ट्रॅकर बॉल आहे त्याला भिरकावून दिलाय सरळ चेंडूला पाठवून दिलाय फाईन लेगच्या डोक्यावरून करण मडवीच्या बॅट मधून आलेला हा तडाखा मिळतील 6 धाबा. महेश मडवी आपण पाहू शकते तिथं आज प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये आज घरची स्पर्धा गावदेवी क्रिकेट क्लब गावठाण आयोजित सतीशमती चषक 2024 तर सुद्धा आपण करूयात. मोस्ट वेलकम. लोअर फुल टॉस इनफिल्डच्या वरतून लॉंग ऑफच्या वरतून चेंडू एका टप्प्याने निघून जाईल. करण मडवीच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा मिळतील 4 धाबा. स्टॉपेबल करण मडवी 12 धाबा. टप्प्याचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न पण इथून आता मिस केलाय चेंडूला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. काही चेंडू निर्धाव येतात पण काही चेंडूवर आक्रमण सुद्धा केले करणनं. 12 धाबा दापटला लागले गेलेत आणि या षटकातील शेवटचा चेंडू 3 षटकांची मॅच 30-35 धाबा जमा कराव्या लागतील भूमिका स्पोर्ट चिरले संघाला. टप्प्याचा बॉल सूर्यकुमार यादव स्टाईलने चेंडूला पाठवून दिलाय त्याचा फेवरेट झोन मध्ये करण मडवीच्या बॅटमन आणखीन एक तडाखा मिळतील 6 धावा. गावदेवी क्रिकेट क्लब गावठाण आयोजित सतीशमती चषक आणि उद्या मेगा फायनलचा दिवस. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना असेल जय माता दी दिगोडी विपक्ष अजनबी ओवळे प्रतीकचा संघ. दुसरा सामना असेल विठ्ठल जासई विपक्ष चिंचपाडा बाळाचा संघ त्यांच्या विरुद्ध खेळेल. त्यानंतर निर्जा 11 नाबा विपक्ष रिहानशा 11 भंगारपाडा आणि उद्याच्या दिवसातील शेवटची मॅच असेल श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव आणि त्यांच्या विरुद्ध कायरा 11 सिद्धिविनायक भिंगारी. उद्या 8 संघ खेळताना पाहायला मिळतील. बॅट्समन सार्थक साठी बक्षीस येत आहे. प्रत्येक षटकार्यकर्ता 1000 रुपयाचं बक्षीस दीपक शेठ पाटील राधा एंटरप्राइजेस यांच्या वतीने देण्यात येईल. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथून एकच धाव मिळाला जाईल. एक चांगला क्षेत्ररक्षण करत असताना क्षेत्ररक्षक पहिल्या षटकामध्ये धुव्वादार बॅटिंग चांगली सुरुवात जो स्टार्ट हवा होता भूमिका स्पोर्ट चिरले संघाला तो सुरुवात करून दिले करण मडवीने. त्याच्या बॅट मधून 3 मोठे फटके आलेत. 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. तब्बल 16-18 धाबा त्या षटकामध्ये कुठल्यात करण मडवीनं. अतिश तांडेलचा चेंडू शरीरापेक्षा थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न पूर्णपणे शपोल होऊन खेळलेत फलंदाज आणि त्यामुळे डॉट बॉल येत असताना अतिशय महत्वाची लढाई. कारण रॉयल स्पोर्ट उलवे संघासमोर कोणता संघ खेळणार यासाठी महत्वाची ही मॅच. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न स्विच हिटचा फटका एका टप्प्यानं चेंडू निघून जाईल सीमारेषा पलीकडे. करणच्या बॅटमन आलेला हा दुसरा चौकार. काय अफलातून बॅटिंग केले करणनं.
मागील 3 मॅच मध्ये प्रत्येक गोलंदाजच्या विरुद्ध त्याचे मोठे फटके पाहायला मिळाले. 23 धावा धावपटा लागले गेल्यात. रिव्हर्सचा पण चौकार पाहिलात. अतिशच्या विरुद्ध चांगली बॅटिंग सध्या तो करतोय. टप्प्याचा बॉल सरळ चेंडूला पाठवून दिला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेनं क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा करण प्रयत्न केलाय, कारण त्याला ठाऊक आहे जर स्ट्राईकला मी राहिलो तर आणखी मोठे फटके येऊ शकतात. चांगला स्कोर आम्ही 3 षटकामध्ये उभा करू शकतोय या मानसिकतेनं सध्या मैदानाच्या आतमध्ये तो कळतोय. धावपटा धावा लागले गेले त्या 25 धावा 25 रन्स. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे ऑफ एसटीवर असलेला चेंडू पण हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न केला होता. रिव्हर्स स्वीप मिळाल्या. रिव्हर्स स्वीपचा फटका जिथे मिळाला गेला त्या 2 धावा आणि 2 धाबीनिशी धावपटा धावा लागले गेले त्या 27 धावा 27 रन्स. या षटकातील शेवटचा बॉल गोलंदाजी करतात ते म्हणजे आतिश मते. चांगला फटका आहे. लॉंग ऑफच्या वरतून 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील आणि त्यांच्या मधोमध सरळ चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. करणच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार हा चौकार. चौफेर बॅटिंग करत असताना आपण करणला पाहिलंय. शेवटच्या चेंडूवर चौकार आला. 3 ओव्हरची ही मॅच. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण 13 येताना पाहिलेत आणि शेवटचं षटक आशिष मते पुन्हा एकदा षटक घेऊन दाखल होतील. संघर्ष सुद्धा त्यांनाच निवडतो ज्यांच्यामध्ये लढण्याची ताकद असते आणि त्या आता लढण्याची ताकद करण मडबीमध्ये पाहायला मिळाली. अफलातून बॅटिंग सुरू पडा संघ बऱ्याच वेळा या मैदानामध्ये आलाय आणि चॅम्पियन सुद्धा ठरलाय. पण आज घरच्याच मैदानामध्ये खेळत असताना भूमिका स्पोर्ट चिर्लेस संघानं प्रभावशाली खेळ दाखवलाय. सार्थकच्या समोर हलक्या हाताने खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. बॅटला ब्रश करून नेस्टच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पहिली विकेट म्हणून देतो म्हणजे गोलंदाज आशिष मते आणि पहिला हादरा लागलाय भूमिका स्पोर्ट चिर्लेस संघाला. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट मिळवून दिलाय. कारण मागील सामन्यामध्ये ही जेव्हा सलामीची जोडी येत होती तेव्हा अगदी शेवटपर्यंत सामना फिनिश करूनच मैदानाच्या बाहेर हे दोन्ही खेळाडू जात होते. पण आता मात्र पहिली महत्वाची विकेट मिळवून दिली म्हणजे आतिश मतेनं पहिल्या चेंडूवर सार्थकला परतीचा इशारा दिलाय. धावपटला धावा लागले गेले ते 31 धावा. कुणाल मडवी आलेत तिसऱ्या क्रमांकावर. एक अष्टपैलू असा गुणमान हा खेळाडू. आता झालेली ग्रुप ग्रामपंचायत चिर्लेची प्रीमियर लीग आणि त्यामध्ये लालबागच्या राजाचं नेतृत्व करत असताना पण कुणाल मडवीला पाहिला. अनेक वेळा चांगली अशी खरं तर कामगिरी करणारा मुख्य खेळाडू चिर्ले एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा. अखूट टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं लॉंग ऑन मध्ये वैभव आले. चेंडू अडवण्याचा प्रयत्न कमालीचाच प्रयत्न केला राहिलाय. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये कुठल्या प्रकारची आज चुकी केली नाही ते म्हणजे सुरुंगपाडा संघानं. आणि हा चेंडू जणू समोरच पडला होता पण पायाना चेंडू अडवण्याचा प्रयत्न वैभवने केला आणि त्यामध्ये यशस्वी राहिले. 32 धावा धावपटला लागले गेल्यात. आता ऑनस्ट्राईकला पण करणला पाहू शकता. वैयक्तिक जर त्याचा विचार केला तर त्याच्या बॅट मधून 2 षटकार 2 चौकार तर पाहायला मिळाले. 30 धावांवर तो खेळतोय. समोरच्या दिशेने हा फटका खेळून काढला होता. 1 धाव इथून मिळाली जाईल आणि किरीदामिनीशी धावपटला धावा लागले गेले त्या 33 धावा. शेवटच्या षटक थोडस कमी धावांचं जरूर पाहायला मिळतंय कारण या षटकामध्ये विचार केला तर 3 चेंडूमध्ये एक महत्वाची विकेट सार्थकला बाद केलाय. त्यानंतर 2 चेंडूवर अवघ्या 2च धावा खर्च केल्यात. त्यामुळे कमालीचं षटक म्हणावं लागेल. मागील उर्वरित या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज लागून फर्स्ट स्लिप मध्ये प्रमोदला आपण पाहिलं हा सर्वात अनुभवी असा खेळाडू आहे. प्रयत्न चांगले होते आणि धावपटला धावा 34 धावा कारण 34 रन्स. 2 षटकामध्ये 31 जमा केल्या होत्या आणि त्यानंतर 4 चेंडूमध्ये आशिष मतेवर अवघ्या 3च धावा खर्च केल्यात. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑनच्या वरतून हँडसम लगावलेला हा षटकार.
षटकार आलाय 40 धावा. जो स्कोर बनवायचा होता भूमिका स्पोर्ट चिरलेला तो मात्र स्कोर बनवला. शेवटच्या चेंडूवर आणखी मोठा फटका येईल का? थोडस व्हेरिएशन स्लो पद्धतीचा चेंडू टाकत असताना गोलंदाजाला पण जरूर पाहिलंय, पण इथून अव्वंतर स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपात मारली जाईल ही एकेरी धाव, आणि एकेरी धावेनिशी धाव पटणार धावा लागले गेले त्या 41 धावा, 41 रन्स. अकुट टप्प्याचा बॉल त्याला पाठवून दिलाय पाईन लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. टिपला जातो हा कमालीचा जेल, आणि शेवटच्या चेंडूवर करण मडवी हा खेळाडू होईल जेलबाद. गायकवाड अबू याला विनंती केली जाते आपण या व्यासपीठावर. एक्केचाळीस धावा धावपटला लागले गेले आणि 42 धावांचं आव्हान आहे. ते म्हणजे प्रतीक 11 सुरुंगपाडा संघासमोर. अतिश मोकल यांचं आगमन झालंय, त्यांना सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूयात. नेहमीच गावदेवी क्रिकेट क्लब गावठाण असू दे, सतीश स्मृती गावदेवी गावठाण असू दे, मयूर स्मृती गावदेवी गावठाण, हे संघ जेव्हा खेळत असत तेव्हा या संघाच्या पाठी एक खूप मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा राहिला. नेहमी समर्थन करण्यासाठी आमचे अतिश मोकले येत असतात आणि त्यांचं आपण स्वागत करूयात. प्यारे बच्चों, जो कुछ करना था कर लो. एक्केचाळीस धावा धावपटला लागल्यात आणि 42 धावांचं टार्गेट आहे. ते म्हणजे प्रतीक 11 सुरुंगपाडा संघ. आपण मैदानाच्या बाहेर अजय कुमटे हजा या नावानं प्रसिद्ध असलेले कर्तव्य व्यक्तिमत्व पाहतोय. अनेक साऱ्या एक यशस्वी पॅकर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. मग भिंगारी संघ असू दे, सांगडे संघ असू दे, मोठी भिंगार असू दे किंवा सुरुंगपाडा, आणि अलीकडच्या कालावधी आवरे संघाला सुद्धा ज्यांनी बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पॅक केलंय आणि एक यशस्वी पुरस्कर्ते, यशस्वी स्पॉन्सर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. त्यांना सुद्धा आपण करूया स्वागत. 41 धावा धावपटायला लागले गेल्यात आणि 42चं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या. एका बाजूला वैभव आणि त्याच्यासोबत अतिश मते. स्ट्राईकला अतिशला आपण पाहू शकतो आणि नॉन स्ट्राईक एंडला वैभव आणि गोलंदाज करण मडवी. 42चा धावा डिफेन्स करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये भूमिका स्पोर्ट चिरले हा संघ दाखल झाला. आज बरेचसे खेळाडू अपसेंट जरूर आहेत. मग चैतन्य असेल, प्रियांशु असेल, गौरव असेल, मयूर असेल, असे खेळाडू नसताना सुद्धा आज चांगला खेळ राहिलाय आणि त्यामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली ती म्हणजे शुभम पाटीलची.
पहिला चेंडू तिसरा गोलंदाजच्या डोक्यावरून समोरच्या दिशेनं स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. एका टप्प्यानं चेंडू निघून जाईल, सीमा पार, मिळतील 4 धावा. कोलामध्ये हा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. डीप एक्स्ट्रा कबड्डी झोन मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. टेक्निकल स्ट्रोक पाहायला मिळाला. क्लासिकल फटका आलाय अतिशय बॅट मधून. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत करण मडवीच्या विरुद्ध. एक फटका आपण स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये पाहिला, एक हा फटका डीप एक्स्ट्रा कबड्डी झोन मध्ये. अतिश मतेच्या बॅट मधून 2 चौकार आलेत. अकुट टप्प्याचा बॉल लॉंग ऑनच्या वरतून खेळून काढलाय. सरळ चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. करण मडवीच्या विरुद्ध आलेला हा षटकार. सोनार के तो एक लोहार का. पहिल्या षटकामध्ये सुद्धा अशीच सुरुवात केली होती भूमिका स्पोर्ट चिरले संघानं आणि 18 धावा कुठून काढल्या होत्या. आणि तशीच सुरुवात केली होती म्हणजे प्रत्येक 11 सुरुंगपाडा संघानं 14 धावा आल्या 3 चेंडूवर करण मडवीच्या विरुद्ध आतिश मतेच्या बॅटमधून. लोवर फुल टॉस पॉइंटच्या वरतून डीप मध्ये कव्हर क्षेत्रामध्ये खेळलेला फटका. आणखीन एक तडाका करणच्या विरुद्ध आतिश मतेच्या बॅटमधून आलेला हा तिसरा चौकार. धावा आल्यात. खेळ असो बा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. आणि आता तीच सामर्थ्यशाली बॅटिंग करतायत ते म्हणजे प्रत्येक 11 सुरुंगपाड संघाचे बॅट्समॅन. अवतीशनं धुव्वादार बॅटिंग केलंय. करणच्या विरुद्ध मैदानाच्या चौफेर आता फटके पाहायला मिळालेत. यॉर्क टाकण्याचा प्रयत्न जरूर होता पण शहरापेक्षा थोडस दूर राहिला. आउटसाइड ड्रॉप स्टंप. इथून हेमंतजी कोळी सरांचा इशारा आला. एक्स्ट्रा स्वरूपात माळा जाईल. एकेरी धाव आणि एकेरी धावेनिशी धाव पटला धावा लागले गेले त्या 19 धावा. थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली करण मडवीची. बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. जवळजवळ 30 पेक्षा जास्त धावा त्याच्या बॅटमधून जरूर आल्या होत्या. पण गोलंदाजी करत असताना त्याच्यावर प्रति हल्ले चढवलेत. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. एका टप्प्याने चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडं. आतिश मतेच्या बॅटमधून आलेला हा तिसरा चौकार. चौथा चौकार आलाय तो म्हणजे आतिशच्या बॅट मधून. आणि धावपटला धावा लागले गेले त्या 23 धावा. 23 रन्स. कमालीची सुरुवात केली. तर विचार केला तर 42चा पाठलाग करायचा होता आणि अतिशय चांगली धुव्वादार बॅटिंग केलाय. लोवर फुल टॉस सुजित पाटील या मॅच मधील महत्वाची विकेट ठरली असती. इथून झेली सोडलाय आणि या शेवटच्या चेंडूला मिळाली गेली ती सुरुंगपाडा संघाला एकेरी धाव. इथून 42चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये करण मडवीच्या विरुद्ध 24 धावा कुठल्यात प्रत्येक 11 सुरुंगपाडा संघानं.
24 धावा धावपटाला लागले गेल्या. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी आता प्रत्येक 11 सुरुंगड संघाला 18 धावांची गरज. कमालीची बॅटिंग पाहायला मिळते म्हणजे आतिश मतेच्या बॅटमन आलेल्या 24 धावा पहिल्या षटकामध्ये. 23 धावा त्याच्या बॅटमन आल्या आणि एक एक्स्ट्रा रन्स खर्ची केली ती म्हणजे करणना. यावेळी स्वागत केलं जाते कुणाल मडवीचं. लॉंग ऑनच्या वरतून सरळ चेंडूला पाठवून दिलाय. अतिशय बॅटमन आणखीन एक बेमिसाल षटकार. रॉयल स्पोर्ट उल्वे संघाचे कॅप्टन इथं उपस्थित राहा. 10 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची गरज. आणखीन एक समोरच्या दिशेनं लॉंग ऑफच्या वरतून ठोकलाय षटकार. बॉल आणि आता मात्र अवघ्या 2 धावांची गरज. अनस्टॉपेबल ही बॅटिंग आवडली असेल एकदा आतिश मतेसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्यांचा कडकडाट होतोय. काय अफलातून बॅटिंग केलंय. 9 चेंडू मध्ये 39 धावसंख्या तो वैयक्तिक खेळतोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी त्यानं केलाय. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यानं फटके खेळून काढलेत आणि आज मात्र प्रेक्षकांच्या चर्चेमध्ये हेच नाव असेल आतिश मते. अफलातून बॅटिंग. हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न. सेन्सिबल क्रिकेट. इथून या चेंडू मिळाला जाईल ही एकेरी धाव. येणारे आता 8 बॉल जिंकण्यासाठी अवघ्या एक धावेची गरज. 8 बॉल 1 धावा. करणच्या विरुद्ध 24 आल्या. त्यानंतर कुणालचं सुद्धा स्वागत षटकार चौकार आणि षटकाराने केलंय. त्यामुळे या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलंय. हलक्यातनं हा सामना मात्र फिनिश केलाय. जवळ विचार केला तर 7 चेंडू ठेवून सामना जिंकलाय तो म्हणजे प्रत्येक 11 सुरुंगपाडा संघानं. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज आणि हार्ड लक भूमिका स्पोर्ट चिरले संघ. जाऊया पण या सामन्याचा हिरो ज्यानं अफलातून बॅटिंग केली. 10 चेंडू त्यानं फेस केला आणि त्याच्या बॅटमधून 40 धावा आल्या.